आणि राजसाहेबांबद्दल बोलण्याची यांची अवकात आहे का? पहिली गोष्ट तर उगाचच मला त्यांना सांगणं आहे इथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, कशाला वातावरण खराब करता तुम्ही? खरं तर या डोंबिवली शहरामध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे का कुठल्याही भाषेवाद किंवा जातीयवाद उत्तर भारतीय समाजाचा असेल, गुजराती समाजाचा असेल, साऊथ इंडियन समाजाचा असेल, आत्तापर्यंत इकडे कधीच कुठलं झालेला नाही आहे वाद. आम्ही सर्वजण इथे एकत्र राहतो, एकत्र सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करतो. आमचे उत्तर भारतीय समाजाचे मित्र आहेत, गुजराती समाजाचे मित्र आहेत, साऊथ इंडियन समाजाचे मित्र आहेत, सगळे आम्ही व्यवस्थित राहतो. आता हे काय झालं, हे जे कोणी आहेत त्यांचे जिल्हा अध्यक्ष, यांचे अनधिकृत बांधकामामध्ये असणारे हे जे उत्तर भारतीय समाजाचे जे पार्टनर आहेत, त्यामुळे यांना त्यांची उजरेगिरी करावी लागते. आणि राजसाहेबांबद्दल बोलण्याची यांची अवकात आहे का? पहिली गोष्ट तर उगाचच मला त्यांना सांगणं आहे इथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, कशाला वातावरण खराब करता तुम्ही? आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांचे जे मित्र आहेत ना त्यांच्यापेक्षा चांगले आमचे मित्र आहेत ते. त्यामुळे उगाचच ते मायलेज घ्यायला आणि काहीतरी करायला या फालतू गोष्टी करू नका आणि या डोंबिवली शहराचं वातावरण बिघडू नका तुम्ही. हे अशा लोकांना तर ना खरं तर उत्तर देण्याची पण आवश्यकता नाही आहे. जे स्वतः सुरक्षित फिरू शकत नाही शहरामध्ये, यांना टोली घेऊन फिरावे लागते, यांच्यात काय हिंमत आहे साहेबांचं नाव घेण्याची?